नमस्कार, मी उमेश कुमावत, TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। फडणवीस साहेब, स्वागत आहे। धन्यवाद, आभारी आहे। आता प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वोट जिहाद वरून आता लढाई शेवटी धर्मयुद्धावर आली। हो, खरं आहे, कारण ज्या क्षणी सज्जाद नोमानींनी 17 मागण्यांचं एक आपलं मागणीपत्र महाविकास आघाडीला सोपवलं आणि या मागण्यांमध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत, पण 3 मागण्या मला प्रामुख्याने सांगितल्या पाहिजे अशा आहेत। एक मागणी त्यातली आहे, मुस्लिम समाजाला 10% आरक्षण द्या। दुसरी मागणी आहे, RSSवर बंदी घाला। आणि तिसरी मागणी ही सगळ्यात महत्त्वाची मला वाटते की 2012 ते 2024 महाराष्ट्रात जेवढ्या दंगली झाल्या त्या सगळ्या दंगलीतले जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस परत घ्या। आणि असं आवेदनपत्र, अजून खूप मागण्या आहेत, मी सगळ्या सांगत नाही, असं आवेदनपत्र दिल्यानंतर त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे या पक्षांनी की आम्ही असं असं तुमचं घेतलेलं आहे, आम्ही याच्यावर कारवाई करू। आणि त्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ समोर आला की वोट जिहाद करा। त्यांचा दुसरा व्हिडिओ समोर आला की भाजपला जर कोणी वोट दिलं त्याचा हुक्का पाणी बंद करा, त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका। आणि ते म्हणतात की इस वोट जिहाद के आला सिपा सलार है जनाब शरद पवार साहब, इसके सिपा सलार। मी त्याच्यावर येणार आहे, पण त्या पत्रावर बऱ्याचसे हे आहे की ते पत्र ठीक खरं नाही आहे, खोटं आहे। 100% खरं आहे। हा, 100 एकानेही येऊन अनइक्विव्होकल टर्म्स मध्ये सांगितलेलं नाही। आता ज्यावेळेस अंगावर येत आहे त्यावेळेस अर्धे लोक म्हणतात नाही आम्ही दिलंय, अर्धे म्हणतात आम्ही दिलं नाही। पण हे पत्र दिलेलं आहे, हे पत्र खरं आहे। आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं, हम तीनों को मिले, उन्होंने हमको कहा, उन्होंने हमको राइटिंग में लेटर दिया, सगळं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ते जर वोट जिहाद करत असतील तर मला तर म्हणावंच लागेल ना की धर्मयुद्ध करा। धर्मयुद्ध म्हणजे काय? धर्मयुद्धाची डेफिनेशन आहे जिथे सत्य तिथे जय। तेव्हा सत्याचं युद्ध करा, धर्मयुद्ध करा हे मी सांगतोय। जर वोट जिहाद कोणी म्हणत असेल आणि पोलरायझेशनचा प्रयत्न करत असेल त्याला उत्तर मिळेल। ठीक आहे, कोण पोलरायझेशनचा प्रयत्न करतं? नोमानीचा बाईट आपण ऐकू, मलाही तो ऐकायचा आणि तुम्ही काय त्याच्यावर बोलता ते आपण एकदा बघूया। ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपे सालार हैं सिपे शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। सज्जाद नोमानी सांगतायत आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। आता हे जर सगळं बघितलं तर असं वाटतं की एक धार्मिक रंग या निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, आणण्यात आलाय। आणि तो कोणी आणलाय तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय। अशा प्रकारे काय झालं की लोकसभेमध्ये यांनी 2 गोष्टी केल्या। पहिले, संविधान बदलणार, आरक्षण जाणार असा एक नरेटिव्ह तयार केला। आणि दुसरा, मुस्लिम समाजात नरेटिव्ह तयार केला। आणि या 2 नरेटिव्हमुळे त्यांना लोकसभेमध्ये यश मिळालं आणि तेच रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न ते करतायत। आता दलित समाजात तर त्यांचा नरेटिव्ह बस झाला, कारण राहुल गांधी हे जे अमेरिकेत जाऊन बोलले आणि त्यानंतर जे रिकामं संविधान घेऊन ते फिरतात त्यांची पोल खुलली की त्यांच्या लाल संविधानामध्ये आतमध्ये पानच नाही आहेत, ते कोरं संविधान आहे। त्यामुळे तो नरेटिव्ह चालत नाही आहे, म्हणून आता मुस्लिम नरेटिव्ह जोरात चालवण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून चाललाय। म्हणजे मागच्या वेळेस